एका यूट्यूबरची कहाणी। यूट्यूबचं खरं सत्य। नवीन यूट्यूबर नक्की बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आपली कला काय आहे, रवीने कसं यश मिळवलं, प्रयत्नांती परमेश्वर। रवी नावाचा मुलगा होता। त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं। त्याला त्याचं नाव कमवायचं होतं। त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते की तो शिक्षण घेईल आणि पुढे जाईल। त्यासाठी त्याने विचार केला, असं काय करता येईल की पैसा पण नाही लागणार आणि नाव पण कमवता येईल। त्याने खूप सर्च केलं। त्यानंतर त्याला यूट्यूबची माहिती मिळाली। सक्सेस लोकांची काही व्हिडिओ बघितली। त्याला खूप कॉन्फिडन्स आला की त्याने पण अशीच सुरुवात केली होती आणि आता ते लोक खूप फेमस झाले आहेत। म्हणून मी पण हेच करणार असा ठाम निर्णय त्याने घेतला। त्याने त्याची सगळी माहिती काढली। कधी काय करायचं, कसं करायचं, खूप स्वप्न बघू लागला। आणि यूट्यूबवर झाल्यावर मी सगळ्यांचा फॅन होईल, लोक मला भेटायला येतील असे स्वप्न बघायला लागले। मग त्याने विचार केला, आता मला यूट्यूबर बनायचं। मग तो पुढे त्याच्या कामाला लागला। यूट्यूबवर आपण कशाबद्दल व्हिडिओ बनवायचे, आपल्याकडे कोणती कला आहे जी आपण लोकांना दाखवली पाहिजे, त्याने सगळं ठरवलं। मग त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। रोज व्हिडिओ टाकायला लागला, पण व्ह्यूज येत नव्हते। 1 महिना झाला, काही वाढत नव्हते। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की यूट्यूबवर खूप पैसे येतात, मग माझ्या व्हिडिओला व्ह्यूज नाही येत आणि सबस्क्राईब पण 1000 कधी होणार असं त्याला टेन्शन आलं। त्याला व्हिडिओ टाकायच्या अगोदर खूप इंटरेस्ट होता, नंतर त्याचा इंटरेस्ट कमी व्हायला लागला। हळूहळू तो व्हिडिओ कमी टाकायला लागला। परत त्याने यूट्यूबवर काही व्हिडिओ बघितले, का व्ह्यूज येत नाही, सबस्क्राईब का वाढत नाही। तो व्हिडिओ बघितल्यावर त्याला समजलं की सगळ्यांसोबत असंच होतं, मला पण असाच वेळ द्यायला पाहिजे। मग त्याने परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। असेच खूप दिवस गेले। कधी कॉन्फिडन्स जात होता, कधी येत होता। खूप वेळा त्याने व्हिडिओ टाकणं बंद केलं, परत चालू केलं। असं करता करता एक दिवस आला। म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर। एक दिवस त्याचा होता, तो त्याला भेटला। एक दिवस त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, सबस्क्रायबर वाढले, त्याचा व्हिडिओ मिलियनमध्ये गेला आणि तो सगळ्यांचा फॅन झाला। त्याच्याकडे जी कला होती ती त्याने सगळ्यांना दाखवली। त्याला वाटायला लागलं की मी स्वप्न बघतो की काय, पण हे सत्य होतं। अशीच आपल्याकडे कोणती कला आहे ती आपण बाहेर काढायला पाहिजे, तरच ती कला सगळे अनुभवू शकतात आणि त्याचा वाव आपल्याला मिळेल। तसंच सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी असतात, पण सगळे सुखी असतील असं नाही। एक दुःखी तर एक सुखी असतो, हे लक्षात ठेवा। असे रवीचे दिवस होते, तसे आपले दिवस असतील हे लक्षात असू दे। असेच प्रयत्न करा आणि पुढे जा। असाच आपला पण दिवस लवकरच येईल, मला मात्र खात्री आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।